नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या आजच्या विशेष वार्तापत्रात आपलं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकरी बांधव सुखावले. प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांचे मानले आभार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता खासगी संस्थांचं मुख्यमंत्री सहायता निधीला योगदान. राज्य परिवहन महामंडळाच्या चालक आणि वाहक पदांसाठी 2 जुलैला होणार लेखी परीक्षा. आणि महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा जाहीर. सहभागी होण्याची संधी 15 जुलैपर्यंत. शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी पुणतांबा आणि परिसरातील 40 गावांचे शेतकरी बांधव मंत्रालयात आले होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनानं राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयात आपलंही योगदान असावं या भावनेनं विविध व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. मुंबईतील हरफन फिनोकेम या संस्थेने मुख्यमंत्री सहायता निधीस 25 लाख रुपयांची देणगी दिली आहे. राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी तर्फे चालक आणि वाहक पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच सीमा भागातून परीक्षेसाठी अनेक तरुण तरुणांनी अर्ज भरले आहेत. परीक्षेची तारीख आहे 2 जुलै 2017. या परीक्षा पारदर्शक असणार आहेत. माझ्यासहित कोणाचाही वशिला चालणार नाही आणि त्याच वेळेला कुठल्याही दलालांना फसू नका, देवाणघेवाणीत पडू नका. महाराष्ट्रातल्या सर्व अर्जदारांना योग्य असा न्याय दिला जाईल आणि या एसटीच्या भरतीमध्ये चांगल्या उमेदवारांना संधी मिळेल. मी आपलं स्वतंत्र एसटीमध्ये स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे महाराष्ट्र माझा ही छायाचित्र स्पर्धा आयोजित केली जाते. महाराष्ट्राचा प्राचीन ऐतिहासिक वारसा, शासनाच्या विविध योजना आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचं सचित्र दर्शन घडावं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. पहिल्या 3 क्रमांकांना अनुक्रमे 25,000 रुपये, 20,000 रुपये आणि 15,000 रुपयांचं पारितोषिक मिळेल. निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आणि संपूर्ण राज्यात भरविण्यात येईल. छायाचित्र पाठवण्याची अंतिम तारीख आहे 15 जुलै 2017. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.